आ जाओ भाई भाई इधर भाई इधर आ जाओ सब डिस्टर्ब हो जाएगा ऐसे बीच में से निकले थोड़ा मागे जरा मागे आओ चला समोर नासिर खान भाई यहाँ थोड़ी देंगे रफीक सैयद नौशाद खान अरशद सैयद फारूक सैयद जाहिद अली सैयद किरण पाटिल कुलदीप कौर अयूब खान जहीर शेख जैनुल कुरैशी परवेज पटेल अफजल शेख सर जी नीचे कोई यार थोड़ा रजा कुरैशी मोबाइल नीचे फिरोज खान इतना मोइन सैयद दयानंद वाघमारे बाबूराव बोबले नहीं माने पोपट सातपुते इकबाल शेख शोएब अंदुले सुरेश गांगण गंगाराम इंडापल्ली इतिया थोड़ा नीचे का इतिया इकबाल शेख एमएम खान प्रवीण बेले आसिफ खान हुसैन चौहान सगळीकडे स्वतः जाऊन काम पाहावं लागतं, अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यावं लागतं आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा यावेळेस नाले सफाईची पाहणी मी स्वतः केली. म्हणून यावर्षी पावसाचं पाणी कुठलं कुठे खड्ड्यांवर गाड्या बनवायची वेळ आली नाही आणि त्याचबरोबर खड्ड्यांचाही त्रास यावेळेस झाला नाही. त्यामुळे खड्डे मुक्त प्रवास मुंबईचा आपण करतोय. प्रदूषण मुक्त मुंबई करण्यासाठी क्लीन ड्राईव्ह आपण घेतलाय. रस्ते कधी पाण्याने धुताना आपण बघितलं ते पहिल्यांदा 1000 तो जरत असतोय त्याला खुश झालाय तो BMC चा 1000 टँकर
आपण पाण्याचे घेतलेले आहेत आणि हे पाणी पण आहे, पिण्याचं पाणी वापरत नाही आपण, ते रिसायकल वॉटर आपण वापरतो, आपण बोरिंगचं पाणी वापरतो आणि त्यामुळे हे रस्ते दर अल्टरनेट डेला सगळे रस्ते धुण्याचं काम सुरू आहे. काही लोक म्हणतात रस्ते सफाई करायला मुख्यमंत्री उतरले, रस्ते धुलाई करायला मुख्यमंत्री उतरले. आम्ही रस्त्याची धुलाई करतोय, रस्त्याची सफाई करतोय. आम्ही तिजोरीची सफाई आणि तिजोरीची धुलाई नाही केली. आम्ही कोविडमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय त्याचा पाडा वाचलेला आहे आणि म्हणून आज लोकांना स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, निरोगी मुंबई पाहिजे आणि ते देण्याचं काम, प्रदूषण मुक्त मुंबई पाहिजे. मोठ्या प्रमाणावर नागरिक त्यामध्ये सहभागी होतात, मोठ्या प्रमाणावर शाळेतली मुलं सहभागी होतात, मोठ्या प्रमाणावर NGO सहभागी होतात आणि फक्त हे मुख्यमंत्र्यांचं अभियान नाही किंवा मुंबई महापालिकेचं अभियान नाही किंवा सरकारचं अभियान नाही, तर ही लोकांची एक लोक चळवळ निर्माण होईल आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम नजीकच्या काळात दिसतील. कारण स्वच्छ भारत अभियान जसं देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केलं त्यावेळी देखील आपण पाहिलं आणि म्हणूनच आज त्याचा परिणाम देखील आपण सगळीकडे पाहतोय आणि म्हणून स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, निरोगी मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी अरुण खान आणि ज्योतिताईंनी आज प्रवेश केलाय. तुमच्या वार्डातले सगळे काम जे आहेत ते पूर्ण होतील, हॉस्पिटलचं काम पूर्ण होईल, SRA रोजी योजना आखडल्या त्या आपण पुढे नेतोय. जे डेव्हलपर 10-15 वर्षापासून सोडून गेले ते सर्व प्रकल्प आपण सरकार टेक ओव्हर करणार आहे. त्यामुळे MMRDA, MSRDC, त्यामध्ये आपले MIDC किंबहुना जे आपल्या सिडको यासारख्या संस्था ज्या आहेत या संस्थांना आपण सोबत घेऊन या ठिकाणी रखडलेले प्रकल्प ते मार्गी लावणार आहोत. कारण मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर आम्हाला मुंबईमध्ये परत आणायचं आहे आणि म्हणून ही योजना जी आहे ती आपण करतो. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखर साहेबांचं काम बघून मी नव्हे बरेच कमीत कमी 50 ते वर नगरसेवक शिंदे साहेबांचे, मुंबईचे शिंदे साहेबांचे पक्षात शिवसेनाचे प्रमुख विभागचा आहे त्यांचा प्रवेश केलेला आहे आणि अनेक शिंदे साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करतात आणि एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा देत आहेत. उद्या ते हज यात्रेकरता निघालेले आहेत, पवित्र कामासाठी निघालेले आहेत, परंतु त्या पूर्वसंध्येला एक पवित्र असं काम त्या ठिकाणी करतात. युवसेनेच्या धडाडीच्या नगरसेविका ज्योती हरुण हे आता नगरसेवक होते, त्याचबरोबर हरुण खान हे सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक होते. 10 वर्ष झाली आणि शिंदे साहेबांना पाठिंबा देत आहेत. त्यांच्याबरोबर रियाजुद्दीन शेख, बाबूभाई अध्यक्ष जमाते इस्लाम, अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यामध्ये प्रवेश करतात. जमाते हिंद त्यानंतर विनोदभाई परमार, शौकतभाई पटेल, लवकर यायचंय, हमीद खोत,
हे जमाते इस्लामचे अध्यक्ष आहेत सत्यवान डेरे, मोहन शिवनेकर, फरीद हनीफ खान, इमाम मोहम्मद अमित शहा, एक नंबर का अमित शाह है, सरवार आलम, फिरोज खान, मोहसिन पटेल, अमीर पटेल, दयानंद खाड़े, भार्गव जळगावकर, सीताराम पानिंद्रे, जाफर इमाम हाशमी, सोहेल रज्जाब अली।